हॅलो किड्स, मॅथ्सचा आता आपण चॅप्टर बघतोय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर. द वर्ड पेरिमीटर इज मेड फ्रॉम टू वर्ड्स पेरी अँड मीटर. आता हा शब्द जो आहे पेरिमीटर तो दोन शब्दांपासून बनलाय. एक म्हणजे पेरी आणि दुसरा आहे मीटर. पेरी मीन्स अराउंड अँड मीटर मीन्स मेजर. इथं चित्रात दाखवलंय बघा. पेरी म्हणजे काय? त्या फिगरच्या बाहेरून असलेली बॉर्डर अँड मीटर मीन्स मेजर. ते मोजायचं कसं? द बाउंड्री ऑफ अ फिगर कॅन बी मेजर्ड अँड कॉल्ड पेरिमीटर ऑफ क्लोज फिगर. एखाद्या फिगरची बाउंड्री आपण मोजतो त्यालाच त्या क्लोज फिगरची पेरिमीटर असं म्हणतात. मग याला कुठले युनिट वापरतात? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर असे युनिट वापरतात. आता एरिया. The shaded region or the enclosed within the given figure called the area of closed figure. आता इथे चित्र दाखवलंय आणि त्याच्यात आतला भाग आहे तो रंगवलेला आहे म्हणजे शेडेड आहे. तर त्या सगळ्या आतल्या भागाला आपण काय म्हणतो? त्या फिगरचा एरिया म्हणतो. मग ह्याचे युनिट्स कुठले कुठले आहेत एरियाचे? स्क्वेअर सेंटीमीटर आहे, स्क्वेअर मीटर आहे, स्क्वेअर किलोमीटर आहे, स्क्वेअर मिलीमीटर आहे, किंवा लिहिताना सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, किलोमीटर स्क्वेअर, मिलीमीटर स्क्वेअर असंही लिहितात. आता काही फॉर्म्युले आहेत जे आपल्याला या चॅप्टरमध्ये वापरायला लागणार आहे. त्याच्यामध्ये आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड, एरिया ऑफ स्क्वेअर साईड मल्टिप्लाय साईड, लेंथ ऑफ साईड इज इक्वल टू 1/4 मल्टिप्लाय पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, perimeter of rectangle 2 into bracket length plus breadth, area of rectangle is equal to length multiply breadth किंवा L multiply B असंही म्हणतात. आता रेक्टँगलची लेंथ काढायची असेल तर काय होणार? हाफ मल्टिप्लाय पेरिमीटर ऑफ रेक्टँगल मायनस ब्रेड, किंवा ब्रेडथ ऑफ रेक्टँगल काढायची असेल तर हाफ मल्टिप्लाय पेरिमीटर ऑफ रेक्टँगल मायनस लेंथ. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ती काढताना काय करणार? 3 मल्टिप्लाय लेंथ ऑफ साइड और A प्लस B प्लस C. कारण का इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड काय असतात? सेम असतात. पेरिमीटर ऑफ एनी रेग्युलर पॉलिगॉन. मग नंबर ऑफ साइड्स मल्टिप्लाय लेंथ ऑफ वन साइड. आता रेग्युलर पॉलिगॉन मग हेक्झागॉन असेल, पॅन्टागॉन असेल तर ह्या अशा ह्याच्यामध्ये काय करायचं? त्याच्या साईड्स किती आहेत त्याला मल्टिप्लाय त्याच्या लेंथ ऑफ साईडनी करायचं. एरिया ऑफ इरेग्युलर फिगर इज इक्वल टू नंबर ऑफ फुल स्क्वेअर्स प्लस नंबर ऑफ हाफ ऑर मोर दॅन हाफ स्क्वेअर्स एनक्लोज विद इन द फिगर. मग इथं एरिया ऑफ इरेग्युलर फिगरचं काय करणार? जेवढे त्यात फुल स्क्वेअर आहेत किंवा हाफपेक्षा जास्त स्क्वेअर हे त्या फिगरमध्ये असतील त्या सगळ्याची ॲडिशन करायचे. आता एक एक उदाहरण बघत आपण पुढे जाऊया. द स्क्वेअर साईड ऑफ 21 सेंटीमीटर, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ द स्क्वेअर. इथं स्क्वेअरची साईड दिली आहे 21, त्याचा पेरिमीटर अँड एरिया आपल्याला काढायचा आहे. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? 4 इंटू साईड. मग आपल्याला साईड दिली आहे 21, त्यामुळे 4 मल्टिप्लाय 21 केले की 84 सेंटीमीटर येतात. आता एरिया ऑफ स्क्वेअर काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे साईड इंटू साईड. इथं एक्झाम्पल आहे काय? तर साईड 21 दिली त्यामुळे 21 मल्टिप्लाय 21 इज इक्वल टू 441 सेंटीमीटर स्क्वेअर. If the area of square is equal to 625 centimeter square, find the side and perimeter of square. मगाशी काय दिलं होतं? साईड दिलेली होती. आता एरिया दिलाय त्याच्यावरनं साईड काढायची आणि पेरिमीटर काढायचे. मग एरिया ऑफ स्क्वेअर किती आहे? 625. मग देताना प्राईम फॅक्टरायझेशनने आपण जसे फॅक्टर्स पाडतो तसे याचे फॅक्टर्स पाडायचे आणि मग त्याच्यावरनं साईड शोधायची. तर ती आली 25 सेंटीमीटर. आता साईड आपल्याला मिळाली आहे त्याच्यावरनं आपण पेरिमीटर काढू शकतो. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड. मग 4 मल्टिप्लाय 25, मग त्याचा आन्सर आलं 100 सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. आता इथे एक ट्रायंगल दिलंय आणि त्याच्या साईड सगळ्या काय आहेत? सेम आहेत, म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग त्याची पेरिमीटर असेल तर फॉर्म्युला काय बघितला? A प्लस B प्लस C.
मग काय झालं 8 + 8 + 8 इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. इफ द फाइंड द पेरिमीटर ऑफ गिवन फिगर. आता गिवन फिगर काय आहे? पॅन्टागॉन, म्हणजे साइड्स किती आल्या? 5. मग पेरिमीटर ऑफ द फिगर इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड साइड. मग तो किती आला? 5 × 2.5 इज इक्वल टू 12.5 सेंटीमीटर स्क्वेअर. कधी कधी आपल्याला युनिटचं कन्व्हर्जन करायला येतं बरं का. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर फील्ड इन सेंटीमीटर स्क्वेअर हुज साइड इज 7 सेंटीमीटर. एक एरिया आपल्याला काढायला सांगितला आहे स्क्वेअरचा, त्याची साइड दिली आहे 7 मीटर. मग आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे आन्सर आलं 49 मीटर स्क्वेअर. मग 1 मीटर स्क्वेअर म्हणजे काय आलं? 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून मग याचं आन्सर आलं 49 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 4,90,000 सेंटीमीटर स्क्वेअर. आता अजून एक एक्झाम्पल. द रेक्टँगल लेंथ इज 24 मीटर अँड ब्रेडथ इज 12 मीटर. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय? 2 × ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेडथ. मग ती आली 24 + 12 इज इक्वल टू 36 आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि मग आन्सर येईल 72 मीटर. आता एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला काय? L × B. मग 24 × 12 इज इक्वल टू 288 मीटर स्क्वेअर. इफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर, इफ इट्स लेंथ इज 12 सेंटीमीटर, फाइंड द ब्रेडथ अँड इट्स एरिया. आता पेरिमीटर दिले 40 सेंटीमीटर, लेंथ दिली 12 सेंटीमीटर. त्याच्यावरनं आपण पेरिमीटर काढूया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 × ब्रॅकेट L + B. आता ऑलरेडी आपल्याला पेरिमीटर दिले 40, 2 × ब्रॅकेट लेंथ दिले 12, ब्रेडथ माहीत नाही आहे. मग इकडं मल्टिप्लाय 2 आहे ते मी 40 / 2 केलं प्लस 12 + B इज इक्वल टू 12 + B. मग आन्सर आलं 20 - 12 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि त्याच्यावरनं आपण एरिया काढला L × B म्हणजेच 12 × 8 इज इक्वल टू 96 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एक वायर दिली आहे, तिचं शेप आहे रेक्टँगल आणि तिचे डायमेन्शन्स दिलेले आहे 22 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटर. आणि ती सेम वायर आपल्याला जी आहे ती रिबेंड करायची आहे आणि त्याला शेप द्यायचा स्क्वेअरचा. मग त्याने विचारले त्या स्क्वेअरची साईड किती असेल. आता ह्या पेरिमीटर हे ज्या वायरची आहे ती म्हणजेच काय येणार? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. मग किती आहे ते बघूया. त्याचा फॉर्म्युला आहे 2 × ब्रॅकेट L + B म्हणजे काय 22 + 14 तो आला 36 × 2 म्हणजे 72 सेंटीमीटर. आता हीच वायर आपण काय करणार आहे? स्क्वेअर शेपमध्ये बेंड करणार आहे. म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. त्यामुळं इथं साईड काढताना आपण काय केलं? पेरिमीटर त्या दोन्हीचाही सेम असणार 72. म्हणून 72 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड. मग 72 / 4 हे आले 18. ही काय आली? त्या स्क्वेअरची साईड आली. अस्मिता रन्स अराउंड अ स्क्वेअर फील्ड ऑफ साइड 45 मीटर. Anil runs around a rectangular field with length 80 and breadth 45 meter. Who covers the larger distance and by how much? इथं अस्मिता अनिल हे दोघंही पळाले आणि अस्मिता किती स्क्वेअर फील्डची साईड होती 45 मीटर, ती तेवढी पळाली. आणि अनिल काय आहेत? रेक्टँग्युलर फील्डमध्ये पळाले, त्याची लेंथ आहे 80 आणि ब्रेडथ आहे 45 मीटर. त्यांनी विचारले कोण जास्त पळालं आणि किती मीटर पळालं. मग आधी अस्मिताने किती डिस्टन्स कव्हर केलाय बघूया. म्हणजे काय येणार? पेरिमीटर काढायला लागेल 4 × साईड. 4 × 45 ते आले 180 मीटर. एवढे मीटर अस्मिता पळाली. आता डिस्टन्स कव्हर्ड बाय अनिल ते काय आहेत? रेक्टँग्युलर फील्डवरती पळाले, त्यामुळे 2 × ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेडथ ते आले 80 + 45 125 × 2 250 मीटर. मग अनिल कव्हर्स लार्जर डिस्टन्स. अनिलने लार्जर डिस्टन्स कव्हर केलाय कारण का 250 - 180 केले तर त्यांनी 70 मीटर ते जास्त पळाले. आता इथं देताना टोटल कॉस्ट ऑफ फेन्सिंग अ रेक्टँग्युलर फील्ड इज ₹800 ॲट द रेट ऑफ ₹4 per meter. If the length of the field is 64 meter, what is the breadth of rectangular field?
आता काय आहे की रेक्टँग्युलर फील्ड दिलेला आहे, त्याचा रेट दिला आहे आणि तो पर मीटर कसा आहे ते पण दिलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, त्याची लेंथ दिली आहे. इफ द लेंथ ऑफ फील्ड इज इक्वल टू 64 मीटर, तर आपल्याला त्याची ब्रेथ काढायची. मग टोटल कॉस्टिंग आहे जे फेन्सिंगचं त्या फील्डचं आहे ते ₹800. रेट किती आहे फेन्सिंगचा? ₹4 पर मीटर. लेंथ ऑफ फील्ड किती आहे? 64 मीटर. आता काय काय करायचं बघूया. पहिल्यांदा पेरीमीटर ऑफ फील्ड काढून घेऊ. म्हणजे काय? टोटल कॉस्ट डिव्हायडेड बाय रेट. टोटल कॉस्ट होती 800 डिव्हायडेड बाय 4 म्हणजे 200 मीटर हे त्या फील्डचं पेरीमीटर झालं. आता पेरीमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे काय येणार? 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. आता पेरीमीटर किती आहे? 200 आहे. इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 64 प्लस ब्रेथ. मग इथं काय केलं मी? इथं 2 मल्टिप्लाय होते ते 200 डिव्हायडेड बाय 2 मायनस 64 आणि त्याच्यावरनं मी ब्रेथ काढली आणि ती आली 36 मीटर. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. Mohan has a rectangular flower garden that is 10 meter long and 2 meter wide. One bag of soil can cover 10 square meter. How many bags will Mohan need to cover the entire garden? आता मोहनकडे काय आहे? एक रेक्टँग्युलर फ्लॉवर गार्डन आहे. त्याची लेंथ आणि ब्रेथ त्यांनी दिली आहे आणि ते 1 बॅग ऑफ सॉइल कॅन कव्हर, त्याच्याकडे एक मातीचं पोतं आहे आणि ते किती कव्हर करते? 10 स्क्वेअर मीटर एवढा एरिया कव्हर करते. तर त्यांनी विचारले की मोहनला ते एंटायर गार्डनमध्ये माती टाकायला किती पोती लागतील. आता रेक्टँग्युलर गार्डनची लेंथ किती आहे? 10 मीटर. ब्रेथ आहे 2 मीटर. मग त्याच्यावरनं आधी काय काढूया आपण? एरिया काढूया रेक्टँग्युलर गार्डनचा. त्याचा फॉर्म्युला आहे L मल्टिप्लाय B. मग तो आला 10 मल्टिप्लाय 2 म्हणजे 20 मीटर स्क्वेअर. आता एका बॅग मध्ये किती कव्हर होत आहे? 10 स्क्वेअर मीटर कव्हर होत आहे. मग सॉइल बॅग्स नीडेड फॉर 20 स्क्वेअर मीटर गार्डन. आता त्याचं 20 स्क्वेअर मीटर गार्डन आहे. मग 20 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 2. म्हणजे काय? ह्या 2 बॅगा त्याचं ते गार्डन कव्हर करायला तेवढी माती लागेल. आता मगाशी आपलं फॉर्म्युला आपण बघितलं होता इररेग्युलर शेप विषयी. आता इथं तुम्हाला स्क्वेअर्समध्ये एक इररेग्युलर फिगर दिलेली आहे आणि त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. ह्याच्यात बघा काही कलर्स तुम्हाला दिसतील, ग्रीन, येलो आणि पिंक. त्यातले मी काय केले? ग्रीन जेवढे स्क्वेअर्स होते ना ते फुल स्क्वेअर्स आहेत ते मोजले, ते आले 18. येलो आणि पिंक हे काय आहे? हाफ आणि मोर दॅन हाफ आहेत. मग ते आहेत 7 + 4 इज इक्वल टू 11. मग एरिया ऑफ इररेग्युलर फिगरचं मगाशी आपला फॉर्म्युला काय होता? तर नंबर ऑफ फुल स्क्वेअर प्लस नंबर ऑफ हाफ और मोर दॅन हाफ स्क्वेअर एनक्लोज विदिन द फिगर. मग 18 माझे फुल स्क्वेअर होते आणि 11 हे हाफ अँड मोर दॅन हाफ असे होते. म्हणजे टोटल एरिया झाला 29 स्क्वेअर युनिट्स. आता काही इथं फिगर दिलेले असतात तुम्हाला आणि त्याच्यावरनं काय करायचं? स्प्लिट द फिगर इनटू रेक्टँगल अँड फाइंड द एरिया. आता अशा फिगरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? रेक्टँगल ते फिगर आहे ती रेक्टँगलमध्ये स्प्लिट करायची आणि त्याचा एरिया काढायचा. इथं A, B आणि C 3 रेक्टँगल दिसत आहेत. मग एरिया ऑफ रेक्टँगल A त्याचा फॉर्म्युला आहे L मल्टिप्लाय B म्हणजे तो आला 2 × 1 इज इक्वल टू 2 मीटर स्क्वेअर. Bचा एरिया आला 5 × 1 म्हणजे 5 मीटर स्क्वेअर. Cचा एरिया आला 2 × 1 म्हणजे 2 मीटर स्क्वेअर. आता मी टोटल एरिया काढायचा असेल त्या फिगरचा तर जेवढ्या या ABCचा एरिया आहे या सगळ्यांना ॲड करावं लागेल. म्हणजे काय? 2 + 5 + 2 इज इक्वल टू 9 मीटर स्क्वेअर. आता दुसरी फिगर सेम तसं सांगितलंय. ही फिगर काय करायची आहे? तुम्हाला स्प्लिट करायची आहे रेक्टँगलमध्ये आणि त्याचा एरिया काढायचा आहे. आता एरिया ऑफ A इज इक्वल टू L मल्टिप्लाय B तो आला 3 × 3 म्हणजे 9 मीटर स्क्वेअर. दुसरा एरिया ऑफ रेक्टँगल B तो आला 1 × 2 इज इक्वल टू 2 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टँगल C तो आला 3 × 3 9. एरिया ऑफ रेक्टँगल D तो आला L मल्टिप्लाय B म्हणजे किती आला? 4 × 2 दॅट इज 8 मीटर स्क्वेअर. आता ह्या दिलेल्याची सगळ्याची आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. तर ते किती येणार?
28 मीटर स्क्वेअर. आता इथं आपला हा चॅप्टर संपला. ह्याच्यात काय काय बघितलं आपण? पेरिमीटर म्हणजे काय बघितलं, एरिया म्हणजे काय बघितलं, त्याचे फॉर्म्युले वेगवेगळे कुठले आहेत ते बघितले. त्याच्यानंतर स्क्वेअरचं पेरिमीटर आणि एरिया त्याची एक्झाम्पल्स बघितली. रेक्टँगलचा पेरिमीटर एरिया बघितला आणि एरिया ऑफ इररेग्युलर शेप पण आपण बघितला. आणि ह्या सगळ्याची डिटेलमध्ये एक्झाम्पल्स बघितली. त्याच्यानंतर मगाशी शेवटचं जे एक्झाम्पल बघितलं होतं की एखादी फिगर दिलेली असते आणि ते रेक्टँगलमध्ये स्प्लिट करायची असते आणि मग त्याचा एरिया काढायचे असतात, तर तीही एक्झाम्पल्स आपण इथे बघितली. सो हिअर एंड्स द चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया. याचा व्हिडिओ, PPT हे सगळ्या ॲप आणि वेब पोर्टलवरती आहेच. ते पुन्हा एकदा बघा, म्हणजे हे फॉर्म्युले यूज कसे करायचे तेही तुम्हाला कळतील. आणि त्याच्यानंतर आपल्या ॲपमध्ये असलेली वर्कशीट आणि क्विज ही सोडवा. सो हिअर एंड्स द चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया. थँक्यू.